हॅलो. बिफोर स्टार्टिंग तुम्हाला जे सांगायचं आहे की ह्यानी बाथरूममध्ये रूम फ्रेशनर म्हणून माझं व्हिक्टोरिया सिक्रेट मारलं. हे तू सांगायचंच होतं हो, का? मला मी एकच स्प्रे मारलेला. थोडस चालतंय यार. ठीक आहे. सो काय बोलते, हा व्हिडिओ असणार आहे Q&A जी आम्ही स्टोरी टाकलेली Instagram वरती आणि भरपूर प्रश्न आले मला भरभरून. तर त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न होते की तुम्ही घर कसं मॅनेज करताय, तुम्हाला जॉब कुठे आहे, तुम्हाला काय काय होतं, अजून लव्ह स्टोरी, एक्सपेन्सेस, करिअर, हे सगळे क्वेश्चन्स आम्ही साईडला ठेवले. त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू जे आम्ही लग्नानंतर आम्ही सगळं कसं मॅनेज करतो यावरती. तर ते क्वेश्चन्स आम्ही साईडला ठेवलेत, फायनान्सेस आणि हे सगळं जॉब रिलेटेड. बट बाकी आम्ही 16 प्रश्न घेतलेत. 16 17 पे 16 प्रश्न नाहीये, 18 प्रश्न. शाबाश. पहिल्या प्रश्नावरती बिगिन करूया. इफ गिव्हन अ चान्स इफ गिव्हन अ चान्स वुड यू लिव्ह युअर जॉब फॉर सोशल मीडिया? काय म्हणणं आहे तुमचं? पहिले तू सांग. म्हणणं तर नाहीये, मला जॉब माझा खूप आवडतो आणि मला हे पण आवडतं. सो आम्ही हे असं रॅन्डमली चालू केलेलं आणि आम्हाला हे आवडतं, खूप टाइम पासून चालू करायचं होतं म्हणून. बट जॉब माझा खूप टाइम पासूनचा आहे. 5 इयर्स जवळजवळ आम्ही दोघं जॉब करतोय. तर जॉब दोन्ही चांगले म्हणून असं दोन्ही चालू ठेवू आणि दोन्ही मॅनेज करायला ट्राय करू. तुझं? सेम डिटो. सेकंड क्वेश्चन, वेर इज यश एक्झॅक्टली फ्रॉम? मुंबई. यश कुठून आहे? बोरिवलीला माझा जन्म आला. आहे एक्झॅक्टली. बोरिवलीला माझा जन्म आला. बाकी माझे घरचे इकडून तिकडून आहेत सगळीकडे. माझे पप्पा पुण्याचे आहेत. माझी आई, मी सांगतो ना, मला माहिती आहे ना, माझी आई इथे वाळकेश्वरची आहे. माझे पप्पा आहे बोलायचं आणि माझे पप्पा पुण्याचे आहेत. तर ह्याचे पप्पा पोलीसमध्ये होते, ACP होते. ते नाही विचारलंय. तर त्यांची शिफ्टिंग अशी इकडे तिकडे होत राहते. तर कधी बोरिवली, कधी नाशिक, म्हणून मी आता ठाण्यात आहे. तर हा ठाण्याचा असं नाहीये आणि ह्याचं जर मूळ बघितलं गेलं तर हा पुण्यातला आहे. ह्याचे आजी आजोबा हे सगळे पुण्यातले आहेत. मी सांगते, मला क्लॅरिफाय करू दे. तर ह्याची आजी आहे उडुपी, कर्नाटकची. ह्याचे आजोबा जाऊ दे ना आता, ते सगळं नाही माहिती. ह्याचे आजोबा पण हे लोक पुण्याचेच आहेत माझे आजोबा. पुण्याचे, पण ह्याच्यामध्ये फेस वरनं बघून कळत असेल थोडंसं कर्नाटकी लुक आहे. थर्ड क्वेश्चन, हाऊ डू यू गाईज सॉल्व्ह प्रॉब्लेम्स? नॉर्मल भांडतो, सॉल्व्ह होऊन जातात. पण कसे सांगतो? कसे ते मी बसतो एका जागेवर आणि मी हिला बोलतो की हा प्रॉब्लेम आहे, हे झालंय, ते झालंय, आपण सॉल्व्ह करूया. मला पण येतो राग, हिला पण येतो, सगळ्यांना येतो. कपल नॉर्मल, देव थोडी आहे यार, माणूस आहे. भांडण असं झालं ना की दोघं जरा शांत बसतो. त्याच्यानंतर कधीतरी हा येऊन बोलतो की शिवानी सॉरी, मग कधीतरी मी येऊन बोलते की कधी हे कधी झालं, हे कधी होतं, असे सॉल्व्ह होतात. आम्ही ते सोडून देतो, मी सोडून देतो. हे Fourth तुमच्या प्रश्नामुळे परत होऊ शकतो वादविवाद. आर पर्सनॅलिटी इज सो डिफरंट. हा काय प्रश्न आहे? म्हणजे तुमची पर्सनॅलिटी, तो ऍक्च्युअली मी त्याला असं छोटं केलं. तुम्ही काहीतरी चांगला टाकला असता, हिने शॉर्ट मध्ये जाम फालतू लिहिलंय. त्यांचा प्रश्न हा होता की तुम्ही दोघं खूप छान दिसतात पण तुमची पर्सनॅलिटी डिफरंट आहे. तर तुम्ही कसे? तर अपोजिट्स अट्रॅक्ट ब्रो. हा एकदम एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट, मी एक्स्ट्रीम इंट्रोवर्ट. मी जशी कॅमेरामध्ये दिसते तर तुम्ही मला रस्त्यावरती भेटले तर मी तशी नसेन, मी अशी असेन. सेम परत कर. आणि अशात आमचं एवढं छान चाललं. तर आता मी हळूहळू अशी हे करते, ह्याच्यामुळे तेच होतं ना, हवा लागते. तर फिफ्थ क्वेश्चन, हाऊ डू यू नो यू आर बेस्ट फॉर इच अदर? कारण सगळं छान चाललंय. कम्फर्टनेस. आम्ही फ्रेंड्स होतो, मग बेस्ट फ्रेंड्स झालो, मग त्याच्यामध्ये असं कळालं की हा चालू शकतं याच्यासोबत. आणि दोघांचे मेन गोल एकच होते की कमिटमेंट, श्रीमंत व्हायचं, कमिटमेंट. तर मग ते पण जुळलं. मग असं काही विचार नाही केला, बस जमतंय. आणि जरी मग तुम्हाला एखादा आवडत असेल तर तुम्ही जमवून घेणार. आणि एका पॉइंट नंतर ते कम्फर्टनेस येतं की ह्याच्याकडे सगळं शेअर करतोय, मग तो शेअर करतोय. तसा कम्फर्टनेस कोणाकडे? मी सर्वात जास्त हिच्याकडे मित्र होतो तेव्हा पण. तर नेक्स्ट, आता तू. आम्ही थोडं फास्ट बोलत असू कारण की भरपूर आम्ही त्याला स्लो करून तुम्ही 0.5x मध्ये बघा. आमचा कॅमेरामॅन बोलतोय काय करू याचं. सिक्स्थ क्वेश्चन, ओल्ड फोटोज अँड मेमरी.
तुम्हाला बघायचे आमचे जुने फोटोज? घाबराला तुम्ही? मी तर क्यूटच दिसते, तुम्ही ह्याला बघून घाबरा. मी तर बाई हॉट आहे. तर फोटो टाकेन आमच्या दोघांचा, मग तुम्ही बोलाल की शिवानी ह्याला कशी पटली. सभ्य भाषा वापर, पटली काय असतं. तर खूप ड्रास्टिक चेंज आहे. ह्यानी खूप मेहनत केली आहे ह्याच्या फिजिक वरती आणि मी मेहनत केली ह्याच्या अपिअरन्स वरती. हा खरंच, मुलगी आल्यावर मुलगा दिसायला मला असं वाटतं बाई, सगळे मुलं नसतील पण मी तसा झालो चेंज. मी तसा चेंज झालो. 7th फोटोग्राफी चार्जेस मला भरपूर विचारलेत. ह्याच्यासाठी एक व्हिडिओ बनव, पण याचं उत्तर देऊन टाकूया. याचं उत्तर खूप लोकांनी विचारलंय. तर फोटोग्राफी कसं आहे ना, माझी बेस्ट फ्रेंड आहे काजल, तर आणि त्याचा नवरा पण आमचा मित्र आहे. हा, ती बेस्ट फ्रेंड आहे. तिचा नवरा रुपेश, ज्यांनी आमचे फोटोज काढले, रुपेश आणि त्याची टीम खूप मस्त आहे. आणि आम्ही त्याचं काम बघितलंय तर मस्त, म्हणजे असं एकदम जसं मेकअप आर्टिस्ट कसं स्वतः त्याला असं वाटतं की हे माझेच काढतोय मी, तो एवढ्या शिद्दतीने काढतो. आणि मी तरी फोटोज मी फोटोज मध्ये इंटरेस्टेड होते. हा जरा पण इंटरेस्टेड नव्हता, पण तो ह्याच्याकडे ते करून घेत होता म्हणून आमचं आउटपुट एवढं छान होतं. तर त्याचे चार्जेस मी सांगते, आम्ही एक्झॅक्ट नाही सांगू शकत बिकॉज ते त्यांचे क्लायंट्स वरती डिपेंड वगैरे करतं. तर त्याचे चार्जेस असे स्टार्ट होतात 1 लाख पासून ते 1,40,000 समथिंग. पण आम्ही थोडे त्याच्या ओळखीतले होतो म्हणून त्यांनी आमच्याकडनं 1 लाख पेक्षा कमी घेतले. पण 99,999 रुपीज नाही, थोडे कमी घेतले, 10,000-20,000. तर पण तुम्ही जर गेलात तर तुम्ही नेगोशिएट करू शकतात. पण मी सांगितली त्याची रेंज काय आहे आणि तो त्याच्यामध्ये सगळं कव्हर करतो. तो आमचा 8 वर्षापासून ओळखीचा मित्र आहे, तर तो आम्हाला कमी करणार साहजिक आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर हाव लव. तुम्हाला कोल्हापूर कसं वाटलं? आम्ही कोल्हापूरचे व्हिडिओ आणि आम्हाला क्लिप्स मिळालेत. कोल्हापूर हाव तर आम्हाला कोल्हापूरचे क्लिप्स मिळाले, तर मोस्टली आम्ही या व्लॉग नंतर ते टाकू. आणि कोल्हापूर खूप छान होते, लोक खूप छान आहे. मिसळ जेवण तर छान आहे. तिथे आईस्क्रीमचे किती दुकान आहेत भाई. नाव काय होतं त्याचं? सोलंकी आईस्क्रीम. मंदिराच्या एक्झॅक्ट बाहेर आहे. एवढा चुम्मा होता आईस्क्रीम. 2-3 वेळाच गेलो तिकडे आणि तिकडे अप्सरा सगळ्यांना सिन्स 1960s असे भरपूर आईस्क्रीमचे दुकान आहेत. का माहित नाही मला, इथे नाही दिसत, तिकडे खूप दिसतात. आईस्क्रीम सोडा सगळं छान आहे तिथे, मला आवडलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे की मेमरीफुल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तूच वाच, मला नाही कळत हे काय लिहिलेस. लव्ह लाईफ लिहिले. ओके, मी लो नाही वाचतोय. लव्ह लाईफ गोइंग आफ्टर मॅरेज. जबरदस्त. पण एक आहे, थोडं तुम्हाला ऍडजस्ट करायला लागतं. ते तुम्हाला कुठेही जा, तुम्ही बाहेरून जसं दिसतं तसं सगळे नसतात. आम्ही एकदम असे आम्ही मस्ती मेजॉरिटी करतो, पण थोडं इकडे वादविवाद होतात, सगळ्यांमध्ये होतात. तुमच्यामध्ये पण होत असतील, आमच्यामध्ये पण होतात. नॉर्मल आहे, काही नाही, सगळं छान चालू आहे. घरात भांडी वाजतातच, आणि रिकामी भांडी तर खूप वाजतात. ओके. तर लव्ह लाईफ मध्ये असं आहे की अगोदर आपण जर रिलेशनशिप मध्ये असतो तेव्हा आपण 24 तास एकत्र नसतो. 24 तास एकत्र असतो, 24 तास ते वेगळ्या असतात. ऐकत बसा म्हणजे ते थोडं हे होतं. तर 24 तासामध्ये काय बोलत ते, हा मला सगळं इंटरप्ट करतो. तर जेव्हा आपण एखाद्या माणसाला 24/7 बघत असतो तर त्याच्या मग सगळ्या फ्लॉज, सगळे वाईट आदते, असं करणं, हे सगळं मग तुम्हाला सहन करावं लागतं. ह्याच्यापेक्षा हे बरं नाही. बरं आहे, पण असं आहे, पण ऍडजस्टमेंट करावी लागते. नेक्स्ट इज, मला खूप प्रश्न विचारलेत. आम्ही आय गेस लास्ट व्हिडिओ मध्ये पण कव्हर केलेला, पण तरी तेव्हा आमचे फॉलोअर्स नव्हते. तर जेन्युइन बात आहे की खूप लोकांना माहिती नसेल. तर आता मी बोलतोय, पण मी परत नाही सांगणार. का नाही सांगणार? तुम्ही जितक्या वेळ विचाराल तितक्या वेळ सांगेन मी. यश मॉम डॅड ब्रदर सिस्टर. मला असा प्रश्न आलेला, भरपूर असे प्रश्न होते की यशचे मॉम डॅड कुठे आहे, यश बहिणीबरोबर राहतो का, यशची फॅमिली कुठे आहे, तुम्ही सेपरेट का राहतात. माझे आई वडील आहेत देवाघरी. इन शॉर्ट कधी 4-5 वर्ष आली. 4 इयर्स झाले ते लोकची डेथ झाली. सो आणि एकुलता एक आहे, ह्याला फॅमिली म्हणजे मला काकांची फॅमिली, काका पण माझे देवाघरी आहेत. सगळे तिकडे फॅमिली बनवतात इन शॉर्ट. तर काकू आणि मला 2 चुलत भाऊ आहेत, ते पुण्याला. तर याची अशी मेन फॅमिली पुण्याला आहे आणि मम्मीची फॅमिली बोरिवलीला वगैरे आहे. ठाण्यात असं कोणी नाहीये ना. आहेत तसे, मी ह्याच्या फॅमिलीला माझी फॅमिली मानतो, पण
नाही मानत. माझं घर, माझी आई, माझे पप्पा, ओके ठीक आहे. थोडा दुःख होत आहे पण ठीक आहे. तर मग लग्नामध्ये पण तुम्ही बघितलं असाल की जास्त असे फ्रेंड्स होते. मित्रांची फॅमिली इज माय फॅमिली. आपली ठाण्याला इथे पण फॅमिली, तिथे पण भरपूर कडे आपली फॅमिली. छान. तर मग असं आहे म्हणून आम्ही एकटे राहतो. नेक्स्ट प्रोफेशन सांगायला काय हरकत नाही मला. कॉर्पोरेट आय एम बिझनेस अनालिस्ट. आणि तू? कॉर्पोरेट. आय एम कॉर्पोरेट. ऑपरेशन्स. तर हा आहे ऑपरेशन्स मध्ये, मी आहे बिझनेस अनालिस्ट. सो दिस इज आवर प्रोफेशन स्टार्टिंग पासून 5 years पासून. नेक्स्ट इज हु इज पॉझेसिव्ह. तसं मला नाही वाटत कोणच आहे या रिलेशन मध्ये. टचवूड स्टार्टिंग पासून आम्ही असे जॉलीच होतो. म्हणजे फ्रेंडशिप सगळं स्टार्ट झालेलं म्हणून असं पॉझेसिव्हनेस. आणि असं बघायला गेलं ना की ग्रुपमध्ये जितके पण मुलं होते, जितक्या पण मुली होत्या, सगळे आम्ही असे घट्ट फ्रेंड्स होतो. तर कोणावरती डाऊट घेणं, हे करणं असं काहीच नव्हतं. तर पॉझेसिव्हनेस कधी आलाच नाही. आणि मी तुम्हाला दाखवतो मी कसा दिसायचो. आमच्या ग्रुपमध्ये कोणाच मुली होत्या. अपूर्वा जी US ला आहे आणि जन्मदा जी इकडे, जी कॅमेराच्या मागे. ह्याच्याशिवाय कोण नव्हतं. आणि मुलांमध्ये भरपूर ग्रुप होता आमचा. असा ट्युशनचा मोठा ग्रुप होता. तर ते पण असे यांचे पोलीस लाईन ग्रुप वाले फ्रेंड्स होते. तर सगळे छान होते. असं पॉझेसिव्हनेस कधी आलं. हाऊ इमिटेटिंग नाही, हाऊ इरिटेटिंग अँड रोमॅन्टिक यश इज. इरिटेटिंग तर मी अजिबात नाही. तुम्ही बघता मला, तुम्ही मला बघता आणि मला माहिती हा प्रश्न कोणी विचारलाय. तर मी इरिटेटिंग नाहीये, मला माहिती आहे. यश रोमॅन्टिक आहे, मी नाहीये. यश जास्त आहे. जास्त आहे म्हणजे मी नाही. मी जर एवढी असेल तर तो एवढा आहे म्हणून आहे. बिकॉज तो एक्सप्रेस. पण आम्ही दोघांचं नॉर्मल पेक्षा एवढे खाली आहोत. हा, नॉर्मल कपल्स पेक्षा आम्ही खाली आहोत. आम्हाला रस्त्यावरती कोण बोलणार नाही कपल आहे असं वाटतं की फ्रेंड्सच आहेत. तर त्याच्यात थोडं हे आलंय. तर त्यात थोडी मी हा आहे. इरिटेटिंग तर विचारू नका, खूप आहे. यशचा प्रश्न आहे, यश इरिटेटिंग आहे का? तर पण मी त्याच्यात उत्तर देतोय, तुला माहिती आहे. तुम्ही चुकीच्या वे मध्ये घेऊ नका. मला इरिटेट काय होतं, ह्याच्या काय सवयी, असं सतत घरात नख खायची, डोळे चोळायचे, मग ब्रश नाही करायचं कधी कधी. हे सगळ्या गोष्टी मला इरिटेट करतात. आणि अजून एक मोठी गोष्ट, सुरक्षित पांढरे मेरे दात. पाणी भरायला कंटाळाला की नळाचं पाणी उघडून पियायचं. मी कधी विचारलं की यश प्लीज पाणी आणशील का, आणि पाणी दिसलं नाही तर असं नाही की भरून देऊया, नळ उघडणार नळातलं. मग या गोष्टी मला इरिटेट. किती स्ट्रॉंग झाली ही बघताय तुम्ही. माझे मित्र पण किती स्ट्रॉंग आहेत तुम्ही बघताय. हे सगळ्यांना मी नळाचं पाणी पाजलंय. नेक्स्ट, बेस्ट सरप्राईज टू ईच अदर. कुठे? बेस्ट सरप्राईज टू ईच अदर. बेस्ट सरप्राईज. तू बेस्ट. हा, मी तुला बेस्ट सरप्राईज काय दिले आतापर्यंत सांग. 2000 years later. बोल ना. किती वेळ लागतो. मी विचार करतोय. लग्नाचं सरप्राईज रिलेशनशिप पासून मीच दिलेत. हा, हीच देते मी ना. मला नाही तो स्वभाव नाही. बर्थडेला पण बोलतो कधी असं आपण एक्सपेक्ट करतो ना की हा सरप्राईज. हा, पैसे घे ना, तू पैसे घे. पैसे ना, मला सरप्राईज दे. सरप्राईज. काल 100 दिलेला, आज 120 घे. सरप्राईज. एकदा मला मॉलमध्ये कलर बारची लिपस्टिक आवडलेली. ती मी ह्याला बोलेल की यश मला ही दे ना घेऊन. का मी मुद्दामून बोलते, कारण की हा सरप्राईज द्यायचा नाही म्हणून ह्याच्याकडनं मला घ्यावं लागायचं. तर मग म्हणून बिचारी ती लिपस्टिक मला 3 वर्षांनंतर मिळाली. पण एव्हरी मंथ. म्हणजे विचार करा तुम्ही लोकांनी. हा सरप्राईज होता. जर मी तेव्हाच दिले तर सरप्राईज झाला असता का? 3 वर्षांनंतर दिली म्हणून तो सरप्राईज. बोल. हा, हेच लग्नाचंच. बेस्ट काय मिळालंय लग्नाचंच. हिनी स्वतः सांगून टाकलं हिच्या आई वडिलांना. तर मग माझं मी बोलू सांगितलंस असं झालेलं. आणि मी गाडीत होतो तेव्हा, मी कुठून तरी घरी येत होतो. मी हिच्या आईशी बोललो तेव्हा की तुम्हाला हिने लग्नाचं सांगितलंय का नक्की. यकीनच होत नव्हतं. माझ्या मम्मीला फोन करून विचारतो की हिने सांगितलं का तुम्हाला. तर मम्मी बोलली हो, मला आधीपासूनच नाही. मी विचारलं पहिले की लग्नाचं. बोलले हा. बोलले कोणाशी करणार आहे. बोलले तुझ्याशी. येते आम्ही सांगू सगळी मजा आली व्हिडिओमध्ये. आणि मला काय मिळालं ह्याच्याकडनं, हेच सोशल मीडिया. मी खूप सोशल मीडिया ऍडिक्ट होती आणि हा अँटी सोशल. तुम्ही याचा इंस्टाग्राम पर बघाल, हा प्रायव्हेट आहे आणि ते इंस्टाग्राम अकाउंट पण मी ओपन केलं. हा जवळजवळ गेले 3-4 वर्ष इंस्टाग्रामवरती आहे. 3-4 वर्ष पण नाही, 3 वर्ष जे मी ओपन केलं. नाहीतर हा नव्हताच. हा फोटो नाही काढत, काही नाही. आत्ता
आम्ही असा विचार केलाय की एक टार्गेट ठेवणार हा. आहेत. आणि जेव्हा आमची त्याच्यानंतर मी YouTube open वरती करणार. 5K सबस्क्रायबर्स कम्प्लीट होणार तेव्हा आम्ही ह्याचा इंस्टाग्राम YouTube open ओपन करणार आणि पोस्ट करायला लागणार. येस ते तसं ठरवलंय. बट सोशल करणार मीडिया मला पण. खूप टाइम पासून करायचं होतं आणि ह्याची एवढी सपोर्ट मिळते या सगळ्यामध्ये तर हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. व्हेरी गुड. तथास्तु. मोस्ट डिफिकल्ट वेडिंग प्लॅनिंग. मी खरं सांगतो माझ्यासाठी काही डिफिकल्ट नव्हतं. काय एवढं नाही ते एक तुम्ही जर बरोबर आणि ही मॅनेज करत होती सगळं. हिने सांगितलेलं हे आत्ता करायचं हे नंतर करा. एवढी मागे लागायची ना की चला आपण हे कर चला आपण मग मी काय विचारच नाही करायचो. मी घेऊन जायचो यांना कोणाला तरी करावं लागायचं नाही. आणि आमचं असं होतं की आता ह्याची फॅमिली अशी लगेच असं काय बघायचं कोणी नव्हतं. हा एकटा होता. ह्याचा दादा होता इथे तेव्हा. पण त्यांना इकडचं माहित नाही ना ते आहेत पुण्याचे. पुण्याचे होते तर त्यांना इतका आयडिया नाही. तर मग असं होतं की मग आम्हाला दोघांना एकत्र म्हणजे कपडे घ्यायला जायचं तर एकत्र जायचं. तू सेपरेट जाणार कोणाला कशाला पाहिजे. हा तर मग असं सगळं करायचं होतं तर कोणाला तरी इनिशिएटिव्ह करावा लागेल ना. घाई करावी लागेल. पण ते खूप स्मूथ झालं आमचं. सगळीकडे गेलो सगळं बघितलं सगळं केलं सगळं व्यवस्थित टाइमात झालं. कशात घाई बी काही नाही. आमच्या असं डिफिकल्ट प्लॅन करायचं हे होतं. ओढणी माझ्यासाठी डिफिकल्ट होती जाम माझ्यासाठी. तसं ते लोक वेगळा प्रश्न विचारतात की तुम्हाला मोस्ट डिफिकल्ट काढलं की तुम्हाला. आम्हाला डिफिकल्ट तसं खरं सांगायला गेलं तर आम्ही फायनान्सेस कसे मॅनेज करू म्हणजे हर गोष्टीला की चला काही गोल्ड घ्यायचं आहे किंवा हॉलचा खर्च हे कसं मॅनेज करायचं. आम्ही सॅलरीसाठी वेट करायचो. माझ्यासाठी डिफिकल्ट नव्हतं कारण मी खूप माझ्या कष्टाचे पैसे मी असे साईडला काढून ठेवलेले की मी शिवानीसाठी एक दिवस हे घेईन मी शिवानीसाठी एक दिवस मंगळसूत्र घेईन. तर असं आम्ही बोलतात ना आज या महिन्यामध्ये 3 महिने आमच्याकडे होते वेडिंगसाठी तर 3 सॅलरीवरती डिपेंड होतो आणि परत तेव्हा आमचा बोनस वगैरेचा टाइम होता तर आम्ही बोनसवरती तर खूप डिपेंडेंट होतो. तर ते असं होतं की ही सॅलरी आली की हे पार्ट घ्यायचं या सॅलरीमध्ये हे पार्ट घ्यायचं. सेव्हिंग्स जेवढी होती त्याच्यामध्ये अजून फायनान्स सर्वात हे होतं कॉम्प्लिकेटेड. बाकी सगळं तुम्ही आधीपासून स्टार्ट करा. ते तुम्ही पहिल्यापासून स्टार्ट करा. 1 वर्ष आधीपासून स्टार्ट करा. अख्ख्या वर्षाचे पैसे जमा करा मग तुमचं सगळं सुरळीत होईल. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन फ्युचर प्लॅन्स. सो फ्युचर युट्यूबचं नाव चेंज करून याशी ठेवायचंय. फ्युचर प्लॅन्स मध्ये असं होतं विचारायला की करिअर मग फ्युचर प्लॅन्स मध्ये हे होतं की युट्यूबचं तुमचं गोल काय आहे. तर आमचा गोल तर आहे की मिलियन्स सबस्क्रायबर. मी बोलतो ना युट्यूबचं नाव चेंज करा याशी ठेवायचं. काय पण बडबडतो हा. आणि जॉबचं तर आहे जॉबचे तर असतातच ते तर आपलं प्रोफेशन आहे. तर आहे बघूया. आम्ही असं काही डिसाईड नाही केलेलं की काय प्लॅन असेल. आम्ही असं रँडमली युट्यूब एक दिवस चालू केलं पण खूप आवडतं खूप. पण आता असं झालं की त्याच्याशिवाय नाही मग करमत. आता वीकेंड एक असं शूट नाही. जेव्हा तुम्ही लोक कमेंट करता ना जेव्हा तुम्ही लोक कमेंट वगैरे करता विचारता जाम बरं वाटतं. यार लोक प्रश्न विचारतात किती बरं वाटतंय. खूप प्रश्न विचारतायत ते तर आहेच प्लस तुमचे एवढे पॉझिटिव्ह आम्हाला यकीन नव्हतं होत की एवढे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल खूप पॉझिटिव्ह मिळाला आणि भरपूर पॉझिटिव्ह आणि त्याच्यामुळे जास्त मन करतं टाकायचं. नेक्स्ट युअर फेवरेट शो टू वॉच टुगेदर. मला माहिती आहे. चल एकत्र बोलूया. 3, 2, 1 3 1 2 3 थांब काय नाही हिंट बिंड नाही. 3, 2, 1 मॉडर्न फॅमिली. मॉडर्न फॅमिली बेस्ट शो आहे जर तुम्ही बघत असाल. बघा फ्रेंड्स पेक्षा पण छान आहे कारण की तो एक फॅमिली शो आहे आणि हॉटस्टार वरती आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर प्लीज बघा. हा खरंच बघा. मॉडर्न फॅमिली बेस्ट आहे. मला खूप आवडतो. मला तो फील एवढा माणूस आवडतो ना. मी एक कॅरेक्टर चुम्मा आहे. खरंच कॅरेक्टर सगळ्यांचं आपलं आपलं छान आहे. मॉडर्न फॅमिली मस्ट वॉच. बघितला नसेल तर बघा. तर मित्रांनो आपले प्रश्न इकडेच संपलेले आहेत. आणि जॉब वगैरे आम्ही कुठे करतो काय करतो ते आम्ही नाही डिस्क्लोज करू शकत. तर ते क्वेश्चन्स नका विचारू मग ते डिफिकल्ट होतं. नाही तुम्ही 100 वेळा विचारा. मी 100 वेळा सांगेल की आम्ही डिस्क्लोज नाही करू शकत की मी तुमच्या प्रश्नांना कधीच थकणार नाही. मित्रांनो किती प्रश्न विचारा तुम्ही किती विचारा आम्हाला बरं वाटतं. तुम्ही लोक एवढे कमेंट करता लाईक करता. आता आम्ही हा व्हिडिओ जेव्हा टाकू त्या दिवशी आम्ही इंस्टाग्रामवरती एक Q&A तर झाला. आता आम्ही विचार केला जरा एक लेवल अप करूया. तर आम्ही विचार केला की आता ट्रूथ अँड डेअर. तर ट्रूथ अँड डेअर मध्ये कसं असेल तुम्ही मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकेन तिकडे तुम्ही असं स्पायसी क्वेश्चन्स तिकडे टाका पण जरा नीटच टाका कारण की आमची फॅमिली बघते सगळ्यांची. तर असं काहीतरी
रॅन्डम असे क्वेश्चन्स टाका, म्हणजे असे ट्रूथ अँड डेअर मध्ये कसं आपण एकदम असे धमाकेदार क्वेश्चन्स विचारतो तसे विचारा. आणि आमच्यावरती आहे, आम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय की नाही ट्रूथ सारखं. मग ट्रूथ आम्ही बोलू, आणि जर आम्हाला ते नसेल बोलायचं तर डेअर मध्ये आम्ही लिंबू खाणार, चाऊ. हा, लिंबू किंवा करेला ज्यूस काहीतरी आम्ही असं ठेवू, ते डेअर करू. तर असे क्वेश्चन्स आम्हाला विचारा. लवकर जा इंस्टाग्रामवरती, इंस्टाग्राम मी खाली लिंक टाकेल, तिथे जाऊन तुम्ही क्वेश्चन्स टाका आणि तो एक चॅलेंज करूया. चांगले चांगले प्रश्न विचारा, चांगले प्रश्न विचारा. तुम्हाला पण बघायला मजा येईल, आम्हाला पण करायला मजा येईल. हा ट्रूथ. तुम्ही चांगलेच विचारता. मिरची पण ठेवू शकतो आम्ही डेअर म्हणून. हा, मिरची का नाही? हा मिरची पण ठेवू शकतो. पण ते भाई पोटात आग ना होणार. मग तेच तर आहे ना, मग तुला ते नको तर मग उत्तर द्यावं मी लागेल. सगळे उत्तर देणार. जर एकदम कॉन्ट्रोवर्शियल असेल तर नसतं. कोणी विचारलं तुझी सॅलरी सांग तर सांगेन मी. बघा बघा बघा, तर बघूया. नको नको बघितलं. नको. ठीक आहे, तर आपण भेटूया. हा होता आमचा Q&A. मी त्या माणसाला DM करून सांगेन. हो. तर झाले ना सगळे प्रश्न? सगळे प्रश्न झालेले. कोल्हापूरचा ब्लॉग आता नेक्स्ट. हा भाई, तो आम्ही केलाय, जवळपास थोडासाच राहिलाय. आणि तो मी एडिट करतोय, म्हणजे ही पण करते फोनवर, पण मी एडिट करतोय तो माझ्या ह्याच्यावर. फर्स्ट व्हिडिओ. तर थोडं तुम्हाला जर इकडे तिकडे झोल झपाट वाटला असेल तर ठीक आहे ना यार, बेअर विथ मी. तर भेटूया आपण. हा, भेटूया परत. बाय.